व्यसन आहे. आणि हाच तुझा हेतू की गुरुज्ञानातून गुरुगुणातून गुणमुक्त व्हावं. होय. म्हणून गुरुदक्षिणा तुला द्यायची आहे. हो. गुरुदेवतेच्या आज्ञेनं तू आईपर्यंत आलास. होय आई. आणि मुखारून ते शब्द बाहेर निघाले आहे. तुझ्या मनात असेल ती इच्छा म्हणे तू पूर्ण करशील. कोणती इच्छा सध्या फक्त तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडलाय तेव्हा आई तुला काय सांग. हा चंद्र तुझी इच्छा पूर्ण करेल. बाळाला गुणमुक्त करण्यासाठी आईची इच्छा पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे. काय मागणार बाळाचं मन? चंद्रा काय तुला गुणमुक्त व्हायचंय होय ना आई. आणि आईची इच्छा तुला पूर्ण करायची. पण ते सांग नक्की आत्मविश्वासानं नक्की जर का तू इच्छा पूर्ण करत असेल तर माझी एकच इच्छा तुझं मला प्रणय प्रेम हवं आई आई म्हणून आजपर्यंत संबोधण्यासाठी मी तर ठरलो. तोच म्हणाला जाई तुझी असेल ती इच्छा मी पूर्ण करेन. माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. जी इच्छा निर्माण झाली ती प्रत्येकाने प्रकट केली. अर्थ करतो का तुला स्वामी आई म्हटलं जातं देवाचं दुसरा स्वरूप आई होय. पण तुझ्या सर्दी महत्व हो हे मला उचित वाटत आहे. एवढी वर्ष आई या नात्यानंच मी तुझ्यासमोर वागले. होय ना. तुला मी आईचं प्रेम दिलं होय. पण आज माझ्या मनात का परिवर्तन झालं कुणाचं त्याला कारणीभूतच तू आहे. मी तो कसा ग तुझा तो सोजवळ चेहरा सोजवळपेक्षाही तुझ्या चेहऱ्यावर वाढत आहे तेज. हे तेज पाहून मी मोहित झाले. तुझा शांत सुंदर स्वभाव त्या तुझ्या स्वभावावर मी मोहित झाले. म्हणून तुझ्याकडून मला शरीर सुख हवंय. माझ्या मनाने इच्छा मदत केली नाही. तूच म्हणाला म्हणून माझ्या मनाने इच्छा नाही. दुसरी म्हणजे वाईट आहे. आता तुझी इच्छा आता तू म्हणजे समाजाला आहेस. माझ्या गुरुची पत्नी गुरुपत्नी आहेस. तू मला गुरुपत्नी मात्र समान होई. आणि असं असताना या दिशेला भ्रमण तुझ्याकडे घडलं जात आहे. आता मला तर तुझी घडा येऊ लागली. तुझा काय समाज तुला बोलू लागला. त्याचे मला परवा नाही. तुला नसेल गुरुच्या आज्ञेत तू आम्हाला गुरुदेवतेचा मान सन्मान तू राखला. नक्कीच राखला गुरुच्या आज्ञेतून मुक्तायता व्हायचं असेल तर गुरुदेवतेच्या आज्ञेने तू माझ्या तो इच्छा माफ होणार. याप्रमाणे मी माझ्याकडे देणे तुझं कर्तव्य आहे. गुरुची इच्छा
नाही पण निघालोय. फक्त तुला सूचना करण्यापुरती मार्गदर्शन आहे. चंद्रा सर्वत्र तुझ्या संस्थानापर्यंत तू निघून जा. जाणारच नाही मी तुझा मार्ग रोखणार. गैरसमज माझा पण होता. जाता जाता एक लक्षात ठेव. काय स्त्री इच्छा भंगाचा महादोष तुझ्या मागे येईल. पण त्यामुळे ज्या महामंत्राच्या प्राप्तीसाठी तू इथं आलास. होय, महाराज. तो महामंत्र गुरुदेवाकडून आत्मसात केला. होय. आणि वेळी तुला त्याचा विचार करायला तुला मिळणार नाही ते नाही. जायचं असेल जा. एका नाट्याप्रमाणे पलटतेस. बारा वर्ष गुरु सानिध्यात घालविले महामंत्र घेण्यासाठी एका स्त्री मला त्याला दररोज जागत असेल तर काय उपयोग 12 वर्षाचा? काय उपयोग माझ्या तत्वाचा? काय उपयोग या घेतलेल्या विद्येचा? हे केवळ स्त्रीच्या भंगाचं पातक माझ्या मागे येणार आहे. तर जो ज्याने एकांत महामंत्र मी केवळ स्वाधीन करून घेतला आहे त्याचा अधिकार या चंद्रानं केला आहे. तो माझ्यापासून दुरापास्त होणार. मग असंच करणं मला उचित वाटतंय. या गोष्टीला केवळ दुजोरा देणं मला उचित वाटतंय कारण मला महामंत्र महत्वाचा आहे. मला स्त्रीचा भंगाचा मात्र माझा रथ येऊन फिरत आहे. मी अत्री अनसया पुत्र आहे. माझ्यामुळे माझ्या बापाच्या तत्वाला कलंक लागेल. नाही मी माझ्या तत्वाला केव्हाही कलंक लागू देणार. हे देव देवतानो हे माझा मातृ हो या चंद्राला माप